तुमचं व्हॉट्सअप हॅक आहे की नाही हे तुम्हाला कसं माहीत करून घेता येईल. खूप सोपं आहे, हे तुम्ही पण करू शकता. कुठलंही ॲप डाउनलोड न करता ते व्हॉट्सअपमध्येच फीचर आहे. याच्या मदतीने तुम्ही व्हॉट्सअप हॅक झालं आहे का नाही ते जाणून घेऊ शकता. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी नितीन केंद्रे नव्या एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकाला शेअर करा. आणि हो, घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं व्हॉट्सअप दुसरीकडे हॅक आहे, ते कसं ओळखायचं, ते कसं चेक करायचं, तर तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन इथे दिसेल. तसं तुम्ही स्टेप बाय स्टेप करा. तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप मेसेंजरवरती जायचं आहे. व्हॉट्सअप मेसेंजरवर गेल्यानंतर तुम्हाला कोपऱ्यामध्ये 3 डॉट दिसतील. त्या 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला खूप ऑप्शन दिसतील. त्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लिंक केलेले डिव्हाइस असं एक ऑप्शन दिसेल, त्यावरती टॅप करा. आणि लिंक केलेल्या डिव्हाइसवरती टॅप केल्यानंतर तुम्हाला इतर डिव्हाइसेस व्हॉट्सअप वापरा असं ऑप्शन दिसेल. आणि तुम्हाला खालच्या कडीला डिव्हाइस लिंक असं ऑप्शन दिसेल. डिव्हाइस लिंक ऑप्शनवरती क्लिक करा. आणि इथे ओपन केल्यानंतर तुम्हाला बारकोड दिसेल स्कॅनरसाठी. जर तुम्हाला हा बारकोड दिसला तर समजून जा की तुमचं व्हॉट्सअप सुरक्षित आहे, तुमचं व्हॉट्सअप हॅक झालेलं नाही. यावरून तुम्हाला समजू शकते की तुमचं व्हॉट्सअप हॅक झालेलं नाही. तर आता जाणून घेऊया की तुमचं व्हॉट्सअप हॅक झाल्यावरती कसं दिसतं ते आपण जाणून घेऊया. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. परत तुम्हाला तिथे जायचं आहे. तुम्हाला परत व्हॉट्सअप मेसेंजरवरतीच जायचं आहे. व्हॉट्सअप मेसेंजरवर गेल्यानंतर तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. 3 डॉटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लिंक केलेले डिव्हाइस यावरती टॅप करायचं आहे. तर तुम्हाला तिथे दिसून जाईल की तुमचं व्हॉट्सअप कुठं कनेक्ट आहे. तर तुम्हाला त्या डिव्हाइसचं नाव शो होईल, त्या ब्राउझरचं नाव शो होईल. तर हे व्हॉट्सअप हॅक झालेलं तुम्हाला लॉगआउट कसं करायचं हे महत्त्वाचं आहे. तर त्यावरती टॅप करा. त्यावरती टॅप केल्यानंतर लॉगआउट करा असं ऑप्शन येईल. लॉगआउट करा केल्यानंतर ते लॉगआउट झालं तर तुम्हाला तिथे एक बारकोड येईल स्कॅनरसाठी. हा बारकोड आला तर समजून जा की तुमचं व्हॉट्सअप कुठेही हॅक झालेलं नाही, तुमचं व्हॉट्सअप सुरक्षित आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की व्हॉट्सअप हॅक झाल्यावरती कसं दिसतं. मित्रांनो, जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट करा. आणि हा व्हिडिओ कामाचा वाटलं तर आपल्या नातेवाईकाला शेअर करा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं की व्हॉट्सअप हॅक झाल्यावरती काय करायचं आणि व्हॉट्सअप हॅक आहे का नाही हे कसं चेक करायचं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलं. आणि तुम्हाला जर एक्स व्यक्तीच्या व्हॉट्सअपचे मेसेज जर तुम्हाला पाहायचे असतील तर याचा व्हिडिओ आपण लवकरच पब्लिश करूया. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, घंटा वाजवायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.